महाराष्ट्र फ्रेंड्स, तर मी आता भाजी मार्केटला गेले होते. तिकडून ॲव्होकाडोचं फळ आणलं आणि मला भाजीवाले दादाला मी सांगितलं होतं मला त्याचे बिया ठेव, तर त्यांनी मला 2 बिया दिलेत. आता आपण ह्याचं रोप तयार करू, हे खाऊयात. ॲव्होकाडो हे हेल्थसाठी खूप चांगलं आहे आणि 150 रुपयाला एक फळ मिळतं असं मुंबईला. जय महाराष्ट्र फ्रेंड्स. तर आता घरात वाजले 11:30 आणि खूप गरमी आहे आज. अजून इकडे पाऊस पडलेला नाही आहे नवी मुंबईत, फक्त आभाळ येत आहे. तर आज मी हे जे ॲव्होकाडोचं फळ आणलं आहे, हे बाजारामध्ये एक फळ 150 रुपयाला मिळतं. 170च्या पर्यंत लास्ट प्राईज असते ह्याच्यात. मग 150पर्यंत कधी कधी ह्याच्यापेक्षा थोडं मोठं साईजचं असतं ते 170पर्यंत मिळतं. मला हे 160 बोलत होतं, पण मी 150 रुपयाला आणलं. आणि मला भाजीवाले दादानी ना 2 बिया पण दिल्या होत्या, तर ह्या 2 मी आता रुजवलेत. खरं तर ॲव्होकाडोचे बिया असतात ते पाण्यावरती लावतात, म्हणजे ह्याला टूथपिक लावून अर्धा ग्लास जे फुल ग्लास पाणी भरून हे जो बी असतो तो अर्धा असा पाण्यात पाहिजे आणि मग ते पाणी बदलत राहायचं. मग 15 ते 20 दिवसांनी ते रोप येतं. मी तसा प्रयोग 2-3 वेळा मागे करून बघितला होता, पण माझा फेल गेला. म्हणून मी ह्यावेळेस हे जे सीड आहेत ना, हे मी डायरेक्ट ग्रो करायला टाकलेत. आता बघूयात कसं येत आहे. सो आता हे मी कट करायला घेते. ह्याला बटर फ्रूट पण म्हणतात, म्हणजे तुपाचं फळ म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो चला आता हे मी कट करून घेते आणि आपण टेस्ट करूयात. तर आता मी हे कट करून घेतलं आहे आणि हा तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये जो बी आहे ना, हा एवढा प्रमाणात आहे. मोठा बी असतो ह्याचा, सुपारीसारखा, जशी मोठी सुपारी आहे तसा. तर हा पण आपण आता ग्रो करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक सीड पॉट तयार ठेवला आहे. आणि ह्याला ॲक्च्युली ह्याची टेस्ट ना, म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्याला असं काही टेस्टच नाही आहे, पण हे खूप सॉफ्ट आहे. अगदी आपण म्हणतो ना बटर जसं आहे, म्हणतात ना जसं मक्खन तयार होतं आपलं, तसंच टाईपमध्ये. तर त्यामुळे ह्याला बटर फ्रूट्स पण म्हटलं जातं काही ठिकाणी. तर आता ह्याला तर काही टेस्ट नाही आहे, पण हे खायला खूप हेल्दी आहे. हे आजकालचे सँडविच पण बनतात. खूप जे हेल्थची जास्त काळजी घेणारी लोक, हे मुंबईत जास्त खाल्लं जातं ॲव्होकाडो. पण ह्याला अशी काही टेस्ट नाही आहे, म्हणजे एकदम टेस्टलेस आहे हे फळ, पण ह्याचे फायदे खूप आहेत. तर आता हे पिकलेलं आहे. तर आता मी हे काढून घेणार आणि आता मुलं तर असं खाणार नाही आहेत, म्हणून मग मी आयडिया करणार आहे की ह्याचं ना मी आईस्क्रीम बनवणार आहे मस्त, म्हणजे जेणेकरून मुलं ते खातील. सो फायनली तुम्ही बघू शकता, हे मी काढून घेतलं. ह्यातला जो बी आहे तो मी वेगळा काढला. बी बघू शकता तुम्ही केवढा मोठा आहे. ह्याला असं छान क्लीन करून त्याला तुम्ही बघू शकता इकडे त्याचं कोंब येण्याची भाग आहे बियाचा. आणि हा बी आता आपण रुजत घालायचं आहे, तो बघूया. तर हे बघू शकता तुम्ही, ह्याची साल एकदम पातळ असते आणि आपण जसं पिस्ता आईस्क्रीम खातो अगदी तसंच आहे, पण ह्याला कोणतीही टेस्ट नाही आहे. तर आता मी आईस्क्रीम बनवण्यासाठी मी आता ह्याच्यात काय काय वापरते. मी एक मोठ्या बाउलमध्ये दूध घेतलं आहे, मलाई आहे विथ मलाई. तुम्ही असं आता साधं पण दूध घेऊ शकता. म्हणजे 2 वाट्या दूध घेतले आणि मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. आता डायरेक्ट केलं तर असं केलं तर मुलं खाणार नाहीत, म्हणून आता मी हे ज्युसरमध्ये टाकून घेते सगळं. हे असं सगळं टाकून घ्यायचं. तर आता ह्याच्यामध्ये मी सगळं काढलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालूयात आपण दूध आणि ह्याच्यामध्ये थोडीशी साखर. आता हे मी सगळं मिक्सरला बारीक वाटून घेते. हा ज्युसर आहे माझ्याकडे आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे 5-6 तासासाठी. तुमचं ॲव्होकाडो आईस्क्रीम तयार. फायनली मी वाटून घेतला मस्त. आणि ह्याला बटर फ्रूट का म्हणतात हे तुम्हाला कळेल. ह्याचं किती सुंदर सॉफ्ट झालं आहे हे तुम्ही बघू शकता. अगदी म्हणतात ना आपण लोणी कसं असतं, अगदी त्या पद्धतीने याचं स्ट्रक्चर झालेलं आहे. आता हे मी कंटेनरमध्ये ओतून घेते आणि हे आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. खूप छान कलर आला आहे. ह्याच्यामध्ये मी कोणताही कलर घातलेला नाही आहे, जे बाजारात रेडी कृत्रिम कलर मिळतात, काही गरज नाही आहे त्याला. त्याचा जो नॅचरल ग्रीन कलर आहे तोच आहे. थोडंसं हे पिस्ता आईस्क्रीमसारखं तयार होणार.
पण आणि ह्याच्यामध्ये मी कोणता इसेन्स घातलेला नाही आहे, जे आहे समोर तुमच्या नॅचरल केलं आहे. आता हे आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूयात आणि आता आपण छान झाडाचं बी लावून घेऊयात. सो चला तर मग. तर मी आता आईस्क्रीम सेट करायला ठेवलं फ्रीजमध्ये आणि हा तुम्ही बघू शकता, हा त्याचा बी आहे ॲव्होकाडोचं. फार सुंदर फळ आहे हे, तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि हे खाण्यासाठी खूप हेल्दी आहे. आता हे मी बियाचं रुजत घालते आणि आता तुम्ही बघू शकता मी ना ह्याचा जो क्राऊन आहे वरचा बियाचा तो पूर्ण रुजवायचा नाही आहे, त्याचा कडेचा फक्त पोर्शन मी रुजत घातला आहे. इकडे पण काही 2 सीड मला ते दादानी दिले होते, तर ते पण मी असे रुजत घातलेत. हा प्रयोग मी पहिल्यांदा केला आहे. ॲव्होकाडोची फळं खरं तर अशी लावली जात नाही, त्याच्या बिया वेगळा ग्रो केल्या जातात, पाण्यावरती ठेवून ग्रो केल्या जातात. पण यावेळेस म्हटलं आपण थोडंसं वेगळं ग्रो करावेत, तर ते मी केलं आहे. मग मी मागे 1-2 महिन्याखाली मी एक सुपारीचं झाड ग्रो केलं होतं, तुम्हाला दाखवते. हे बघू शकता, माझी फार सुंदर सुपारी आली आहे. तर आता ही गावाला लावायची आपल्याला. ती सुपारी मला मंदिरात भेटली होती, अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात. इकडे साऊथचे लोक भरपूर राहतात, तर त्यांचे बरेच प्रोग्राम होतात, तर ते डेकोरेशनसाठी सुपारी लावल्या होत्या त्यांनी. त्यातली एक सुपारी मी आणली होती आणि ती बघू शकता तुम्ही, इतकी सुंदर आली आहे. आणि इकडं ड्रॅगन फ्रूट पण आहे. मी एकदा गार्डनचं माझे तुम्हाला नक्कीच देईन, एक व्हिडिओ छान बनवेन. आणि आज इकडे मी आंबाड्याची पण काही कटिंग्स लावलेत, आंबाड्याची भाजी. इकडे काळ्या मिरीचं पण झाड आहे माझ्याकडे. तर आता असं ग्रो केलेत. आता हे मी ठेवून देणार. आता तर ह्यांना मी सावलीत ठेवलं आहे माझ्या गॅलरीमध्ये. थोडं दिवसांनी यांना मी मग इकडं थोडंसं ऊन येतं ना त्या ठिकाणी ठेवायचं. आता तर मी त्यांना म्हणजे प्रकाशाच्या ठिकाणी ठेवले. इथं असं फक्त प्रकाश येतो, जास्त ऊन येत नाही. तर हा माझा स्नेक प्लांट. तर मी झाडांचं तुम्हाला जे आहे ना व्हिडिओ ते मी नंतर बनवेन. आता मला थोडंसं मेकओव्हर पण करायचं आहे. तर ही माझी वडाची झाड आहेत, बोन्साई केलेली. मी स्वतः बोन्साई केले, तुम्ही बघू शकता. त्यांना पारंब्या आलेत. बरीच झाडं आम्ही वडाची दान पण देतो, वाचवतो बरीच झाडं. तर मी तुम्हाला माझी छोट्याशा मिनी गार्डनमधचं तुम्हाला व्ह्यू देईन. आता मला थोडंसं मेकओव्हर करायचं आहे. पॉन्ड पण मी थोडासा उलटा करून ठेवला, कारण कावळे खूप घाण आणून टाकायला लागला त्याच्यामध्ये. आणि इकडं मोहरी पण माझी खूप छान आली, तुम्ही बघू शकता. असं चाला बी. आणि इकडे श्रीकृष्ण आहेत. सो ही आहे माझी वृंदावन गार्डन. सो मी तुम्हाला नक्की नंतर जेव्हा माझं मेकओव्हर होईल या गार्डनचं तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेन. सो चला तर मग आता आईस्क्रीम सेट करायला ठेवलं आहे, ते झालं की मी तुम्हाला नंतर दाखवते. बाय बाय. जय महाराष्ट्र फ्रेंड्स. तर सकाळी तुम्ही बघू शकताय जी आपण आईस्क्रीम केली होती ॲव्होकाडोची आणि झाडं पण लावली होती. फार सुंदर असं कलर आला आहे ह्या आईस्क्रीमला. आणि हा नॅचरल कलर आहे, ह्याच्यामध्ये मी कुठलाही कृत्रिम कलर नाही घातला. तर आता हे ओपन करते. वाव, एवढं सॉफ्ट झालेलं आहे आईस्क्रीम. तर चला, मी पण हे फर्स्ट टाईमच केलं आहे ॲव्होकाडोचं आईस्क्रीम. हे बघू शकता तुम्ही. तर हे बघू शकता किती सॉफ्ट झालं आईस्क्रीम. वाव. आणि मी ह्याला डबल ग्राइंड पण नाही केलेलं, सिंगल ग्राइंडमध्येच. इतका सुंदर आईस्क्रीम झाला आहे. ॲक्च्युली माझा कॅमेरा एवढा चांगला नाही आहे मोबाईलचं, त्यामुळे ते ओरिजिनल कलर दिसत नाही आहे. पण असं खूप असं लाईट ग्रीन कलर आला आहे त्याला. आणि चवीला पण अप्रतिम झाला आहे आईस्क्रीम. तर नक्कीच तुम्ही ॲव्होकाडोचं आईस्क्रीम करून बघा. नेक्स्ट टाईम आपण याचे टोस्ट बनवूयात, खूप छान लागतात ते पण. तर त्याची पण रेसिपी मी तुम्हाला सांगेन आणि कसं करायचं. आज आता घड्याळात 9 वाजलेत. आज शाळेतलं पेंटिंगचं काम सुरू आहे, वॉल पेंटिंगचं. शाळेत गेले, सकाळचं सगळं आवरलं, नंतर शाळेत गेले. घरी आल्यानंतर बरेच सगळं स्वयंपाक पाणी सगळं करून आता म्हटलं आईस्क्रीम खावं आता. सो या मग सगळे आईस्क्रीम खायला.